नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. आगामी निवडणुकीत शिंदे सेनेची राज ठाकरेंसोबत युती होणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांच्या भाकीत. जितेंद्र आव्हाड यांना मारण्याची धमकी देणाऱ्या बाबांवर कारवाई. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची मागणी. आता सविस्तर बातम्या. प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्याचा राग व्यक्त होत आहे. हे का केलं, का करावं लागलं? जाहीर मेळाव्यात बोलणं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तेढ निर्माण करणे असेल, असे वक्तव्य शिवसेना प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. तर राज ठाकरेंसोबत युती होणार असल्याचे भाकीतही त्यांनी केलंय. शिंदे साहेबांना मी स्वतः वैयक्तिक सुद्धा बोललेलो आहे, अनेक नेते सुद्धा बोललेले आहेत. राज साहेबांची आमची तशी भेट झालेली नाही, परंतु आमच्या नेत्यांना आम्ही हे समजावण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे की राज ठाकरे साहेब जर आपल्या बरोबर युतीत आले तर दोघांचे विचार मिळते जुळते आहेत. दोघं फळीचे एक आघाडीचे नेते आहेत आणि दोघांनाही माज बेस आहे. म्हणून जर हे एकत्र आले तर आपल्याला निवडणुकीमध्ये याचा निश्चित दोन्ही पक्षाला फायदा निश्चित होईल. म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा विनंती केली दोन्ही नेत्यांना की एकत्रित या आणि ही लोकसभेमध्ये आपली ताकद ही प्रामुख्याने सर्व महाराष्ट्राला दाखवून द्या. हे कधी प्रत्यक्षात येईल? दोन्ही बाजूंनी सकारात्मक निश्चित येईल. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण काही लोक पसरवायचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे आनंदाचा भाग तर दुसरीकडे त्याच्यावर असलेली टीका करताना काही सकारात्मक जर टीका केली तर आपण हे समजू शकतो, परंतु इतर धर्मीयाच्या भावना दुखवायच्या कशा आणि राजकारण साधायचं कसं यावर काही लोकांचा भर दिसून आलेला आहे. 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर रामाबद्दल जे काही विधान काही लोकांनी केले त्याबद्दलचा चीड आणि संताप संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आंदोलनं, प्रत्येक ठिकाणी निषेध आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते हे रस्त्यावर आलेले आहेत. हे का केलं, का करावं लावलं आणि तेही एका त्यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये जाहीर स्टेटमेंट देऊन याचा अर्थ असा होतोय की येणाऱ्या जे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काहीतरी वादंग व्हावं, समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि एकमेकाच्या विरोधात एकमेक ठाकले जावेत, हा उद्देश कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे. आणि म्हणून त्यांनी आतापर्यंतही त्या गोष्टीवर कधी रिॲक्शन दिलेली नाही. त्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेब होते, त्यांनी कोणतीही रिॲक्शन दिली नाही. उभाटा गटाचे जे काही नेते सोकॉल्ड नेते आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर आतापर्यंत गेली 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या विरोधामध्ये निदर्शने होत आहेत, परंतु एकही शब्द त्याच्यावर बोललेले नाहीत. याचा अर्थ असा होतोय की यांना महाराष्ट्रामध्ये काही जाती दंगली घडवायच्या आहेत की काय असा संशय निर्माण झालेला आहे. जितेंद्र आव्हाड यांना मारण्याची धमकी देणाऱ्या बाबावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी एडीएनच्या माध्यमातून केली आहे. गर्दन काटूंगा, जुबान काटूंगा, वध करूंगा. अभी महाराष्ट्र के नेता जितेंद्र आव्हाड को मार डालूंगा, वध करूंगा. कौन है कौन तू? इस देश में बाबा साहब का संविधान जिंदा है. इस देश में पुलिस है, आर्मी है, कानून है, न्याय व्यवस्था है. तुम लोग हो कौन वध करने वाले? बड़ी बड़ी आंखें करना, यूपी में किधर एक रूम में बैठकर बाइट निकालना, मीडिया में देना, और मीडिया वाले भी इस गधे लोगों की बाइट लगाते हैं और लोगों को डराने का काम करते हैं. इस देश में कानून है कि नहीं? खुलेआम मीडिया पे बाइट चल रहा है, मार डालूंगा.
क्यों अरेस्ट नहीं होते? वो परमहंस कौन बाबा है, उसको अरेस्ट करो। कौन बोंदू बैठा हुआ है, उसे अरेस्ट करो। उसका मीडिया पे खुलेआम बाइट चल रहा है, मार डालूंगा, फिर भी उसको अरेस्ट नहीं होती। इनको क्या लाइसेंस मिला है क्या धर्म के नाम पर लोगों को मारने की धमकी देने का? मीडिया वाले पर कार्रवाई होनी चाहिए। महाराष्ट्र के किसी भी पार्टी का नेता हो, उसको मार डालने की तुम धमकी दोगे यूपी में बैठकर? तुम्हारे पिछवाड़े में दम होगा तो महाराष्ट्र में आके देखो। नाटक कर रहे हो वहां बैठकर। कौन सी भावना और कौन सा क्या चल रहा है तुम्हारा? धर्म के ठेकेदार बन गए तो क्या देश के मालिक बन गए? कानून के मालिक बन गए? पुलिस के मालिक बन गए? कौन हो तुम लोग? वध करूंगा, जुबान काटूंगा, गर्दन काटूंगा, बड़े आग करता है, नाटक करता है। कौन है कौन तुम? बिल्कुल यहां पर पुलिस ने एक्शन में आना चाहिए और इनको कोई लाइसेंस दिया है तो वो भी बताना चाहिए। उनको सीधा करने का काम हम करेंगे। ऐसा खुलेआम कोई भी किसी को मारने की धमकी देगा तो इस देश में कानून का राज चलेगा या ये इनका गुंडा राज चलेगा? और कितने लोगों की जुबान काटी है, गर्दन काटी, वध की, जरा बता। हर बार बड़ी आंखें करता है, बैठता। कौन सा धर्म का ठेकेदार बन गया है? क्या औकात है तुम्हारी? ठीक से रहो। कानून को और न्याय को और बाबा साहब के संविधान को चैलेंज करेंगे तो छोड़ेंगे नहीं, याद रखो। दम है तो सामने आ जाओ। वहां बैठकर मीडिया में बोलते हो, उसके अलावा कुछ आता नहीं, डरपोक हो। ग्रामीण पोलीस दलाकडून युवकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी सकाळी 10 वाजेला कैलास शिल्प सभागृहात करण्यात आले असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या वतीने करण्यात आले। महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस निमित्त उद्या 6 जानेवारी 2024 ला सकाळी 10 वाजता पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण येथे एक स्किल डेव्हलपमेंट मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे। मध्ये जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून बेरोजगार मुला मुली आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की या मेळाव्यामध्ये या आणि इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, ऑटोमोटिव्ह अशा प्रकारचे जे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहे त्याच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार भेटेल याची आम्ही प्रबंध करणार आहोत। त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने येऊन याच्यात सहभाग घ्या। पोलीस आयुक्तालय दामिनी पथक यांच्या वतीने महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्त विविध सामाजिक विषय घेऊन पथनाट्य सादरीकरण करण्यात आले। शहर पोलीस दलात कार्यरत असलेले दामिनी पथक यांनी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, पोलीस निरीक्षक अम्रपाली तायडे, पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरघे, दामिनी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरात पथनाट्याचे आयोजन केले होते। सदर पथनाट्यामध्ये गीता विद्या मंदिर, देवगिरी कॉलेज, MGM कॉलेज, DKMM कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून त्यांनी मुलींना समाजात शिक्षणासाठी येणारे अडथळे, हुंडाबळी, व्यसनाधीनता, मोबाईलचे दुष्परिणाम, मुलींची असुरक्षितता व त्यात दामिनी पथकाचे योगदान, अपघातस्थळी लोकांचा न मिळणारा प्रतिसाद, महिलांसाठी दामिनीचे कामकाज, डायल 112 बाबत माहिती, नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे अपघाताबाबत जनजागृती, शाळेत मुलांवर होणारे लैंगिक शोषण, बालविवाहाचे दुष्परिणाम अशा विविध विषयावर पथनाट्य सादर केले। तसेच देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनीसोबत तृतीयपंथी यांनी मिळून लिंगभेद व तृतीयपंथी यांना समाजात मानाचे स्थान मिळावे व त्यांच्याविषयी कायदा याबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर केले। सदर पथनाट्य दिनांक 4 ते 5 जानेवारी या 2 दिवसात विविध चौकात गर्दीच्या ठिकाणी सादर करण्यात आले। सदर पथनाट्याद्वारे लोकांचे कायद्याविषयी जागृती व्हावी, लहान मुले मुलींवर शाळेत व इतर ठिकाणी होणारे लैंगिक शोषणावर आळा बसावा, तसेच महिला व मुलींसाठी दामिनी पथक कशा प्रकारे मदत करू शकते, दामिनी पथकाची तसेच डायल 112 पोलीस पथकाची मदत घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली।
नका, नायलॉन मांजाचा वापर करू नका. मी SI लता जाधव, पोलीस आयुक्त आता छत्रपती संभाजीनगर आहे. पोलीस आयुक्त आमचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया सर, अपर्णा गीते मॅडम, भरोसा शेठच्या, तायडे मॅडम, दामिनी प्रसाद गिरधे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थापना दिनानिमित्त आम्ही रेग्युलर करत असतो. तर त्याच निमित्ताने हे तृतीय परीक्षा आमच्या भेटत असतात. तर ते होतं आमच्यासाठी सुद्धा एक कार्यक्रम करावा. पोलीस स्थापना दिनानिमित्त आम्ही हा एक कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांच्यासोबत एक कार्यक्रम घेतलेला आहे की त्यांना सुद्धा समाजामध्ये मानाचं स्थान असावं. त्यासाठी आम्ही आज रोजी रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर ओपन चौक आणि क्रांती चौक या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही. आणि आता दर्गा चौकमध्ये घेणार आहोत. आता तिळसंक्रांतीचा सण आहे. त्या संक्रांतीमध्ये पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो नेहमी सर्वांचा. पतंग उडवा, सण साजरा करा, तिळगुळ खा. पण सण असा साजरा करा की त्यातमध्ये एक मांजाचा एक धागा असतो, त्याच्यामध्ये काच असतात, नायलॉन नायलॉनचा एक धागा असतो, त्याला छोटे काच लावले असतात. त्याने जीवहानी होते. आमचा एक कर्मचारी आहे बॉम्बेचा, त्या कर्मचाऱ्याचा त्या मांजामुळे, त्या कटल्यामुळे त्याचा मान कटलेली आहे, गळा कटलेला आहे, त्याचा जीव गेलेला आहे. एक आमचा कर्मचारी म्हणून नाही, पण तुमच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ नये यासाठी मी एक विनंती करते की आपण तो मांजाचा नायलॉनचा धागा वापरू नये. दुसरा धागा आहे तो वापरा. आणि आपण तो धागा विकत घेऊ नका, म्हणजे त्यांची विक्री होणार नाही, त्याच्यावर बंदी आहे. तर त्यासाठी मी विनंती करते की ते धागा घेतल्याने आपण जीव देण्याचा सण साजरा करू नका, जीवदान देण्याचा सण साजरा करा. त्यामधून आम्हाला म्हणजे लोकांना हेच सांगायचं आहे की जसे काही तुम्हाला जे काही जगण्याचे अधिकार आहेत तसंच आम्हाला पण आहेत. आणि आमच्यासाठी 2014 साली नालसा निकालपत्र म्हणून एक आमच्यासाठी निघालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आमच्यासाठी काही अधिकार दिलेले आहेत. जसं की शाळेमध्ये किंवा शिक्षण घेत असताना आम्हाला पण आरक्षण मिळालं पाहिजे. आणि सोबतच वेगवेगळ्या ठिकाणी जसे सार्वजनिक शौचालय आहेत तिथं स्त्री आणि पुरुषांसाठीच आहेत. तसंच आमच्या पारलिंगी समुदायासाठी, ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी पण असायला पाहिजे. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यासाठी काही सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये की जसं की पारलिंगी समुदाय, ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी, हिजडे यांच्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणे असले पाहिजेत. आणि यासाठी केंद्र शासन, राज्य शासन यांनी दखल घेतली पाहिजे असं पण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण हे नालसा निकालपत्र म्हणजे काय हे कोणालाच माहिती नाही आहे. तर ह्याची थोडीशी जनजागृती झाली पाहिजे, म्हणजे ट्रान्सजेंडर समुदायाला जगण्यासाठी अजून सोयीस्कर होईल, हा आमचा उद्देश होता. एकंदरीत आपलं औरंगाबाद जिल्ह्यातील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करतो. आणि आम्ही समिती ही संस्था स्थापन करताना या संस्थेवर सगळे तृतीयपंथी शिकलेले आहेत. फक्त मी एकच महिला आहे. आणि तृतीयपंथीयांना त्यांचं सामाजिक स्थान मिळावं आणि इतर सर्वसामान्य जनतेप्रमाणे त्यांनासुद्धा जगता यावं यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही त्यांचे आधार कार्ड त्यांना मिळाले पाहिजे, त्यांची आयडेंटिटी त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशा वेगवेगळे विषय समोर घेऊन आम्ही लढत आहोत. मी एवढंच सांगू इच्छिते की आज पोलीस आयुक्तालय आणि तृतीयपंथी सामाजिक विकास संस्था आणि देवगिरी महाविद्यालय मुलींच्या वसतिगृहाच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हे पथनाट्य जे सादर केलेलं आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य जनतेने तृतीयपंथी हा फक्त सिग्नल मागताना किंवा बाजार मागतानाच बघू नये, कारण तो सुद्धा तुमच्या माझ्यासारखाच एका आईच्या पोटी जन्माला आलेला आहे. आणि बाबासाहेबांनी जसे आपल्याला जगण्याचे काही अधिकार दिलेले तसेच तृतीयपंथींना सुद्धा जगण्याचे अधिकार आहे. आणि जोपर्यंत हा समाज त्यांना माणूस म्हणून स्वीकारणार नाही तोपर्यंत ते आपल्या मेन स्ट्रीममध्ये येणार नाही. कृपया सगळ्या जनतेला विनंती आहे, या तृतीयपंथी हा कुठून वेगळ्या ग्रहावरून आलेला नाही आहे. आपण आपल्या घरातल्या प्राण्यांना जीव लावतो, तर तसंच तुम्ही एक माणूस म्हणून त्यांना समजून घ्या आणि त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुमचा सुद्धा मदतीचा हात पुढे येऊ. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ATN.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवचे आयोजन क्रीडा मंच व ऑलिम्पिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने 12 जानेवारी पासून करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन क्रीडा मंच व ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारीपासून आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित स्पर्धांमध्ये एकूण 51 खेळाचा समावेश करण्यात आला आहे. नमो चषक स्पर्धा जास्तीत जास्त युवकांना सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून आवाहन. ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष डॉक्टर मकरंद जोशी, उपाध्यक्ष डॉक्टर उदय डोंगरे, सचिव गोविंद शर्मा आदीच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी शहरामध्ये नमो चषक आयोजित केलेला आहे. यामध्ये 51 वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयोजित केलेले आहेत आणि 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती, त्याचबरोबर जिजाऊ जयंती या निमित्त साधून आम्ही खेळाची सुरुवात करणार आहोत. 12 ते 25 जानेवारी खेळ चालतील. मी आपल्या माध्यमातून सर्वांनी या खेळामध्ये सामील व्हावी विनंती करतो. यामध्ये संभाजीनगर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच एक स्थापन केलेलं आहे. त्याचं संयोजन म्हणून मी बोलतो. संजीव भाऊ केणेकरजी, आदरणीय आम्हाला ज्यांनी शिकवलं क्रीडा क्षेत्रात असे दत्ताभाऊ पात्रेकरजी, आमचे सहकारी सुहास दासतीजी, राजू शिंदे, धनेंद्र शेंगे, रामेश्वर बाजवे, हर्षवर्धन कराड आणि इकडे संघटनेचे माननीय सचिनजी मुळे साहेब, अनिलजी दूध साहेब, अजित मुळे साहेब, डोंगरे साहेब, आमचे पंकज भारसाखळेजी, मिरकरजी आणि आमचे खोखोचे गोविंद शर्माजी. ते काय भेटत नाही ना आजकाल, पूर्वी नेहमी भेटायचे. आणि उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू, खेळाडू बंधू आणि विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्याला आठवत असेल दत्ताभाऊ, आपण 2019 मध्ये मुख्यमंत्री चषक घेतलं होतं, CM चषक घेतलं होतं आणि त्यावेळेसही आपण म्हणजे जवळजवळ 12 खेळ घेऊन त्या 12 खेळाचा मोठ्या प्रमाणावर आपण सगळीकडे ग्राउंड पण तयार केले होते. म्हणजे कबड्डीचं ग्राउंड आपण N5च्या ग्राउंडला केलं होतं, खो खोचं ग्राउंड आपण N3 N4 मध्ये केलं होतं, व्हॉलीबॉलचं ग्राउंड जयभवानीनगरमध्ये केलं होतं. असे विविध त्या काळातही शहरातील जवळजवळ 50,000 विद्यार्थ्यांनी त्यावेळेस आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि चांगला शहरामध्ये. पण अनफॉर्च्युनेट नंतर दरवर्षी करायचं होतं, पण कोविड आल्यामुळे तो आपल्याला दरवर्षी करता आला नाही. पण आता माननीय मोदीजी नेहमीच आपल्याला माहिती असेल, आज
मोदीजी म्हणजे मी असं तुम्ही म्हणाल की आम्ही पॉलिटिकल भाषण नाही, पण आपण बघत असाल की ऑलिम्पिक्समध्ये पूर्वीच्या पद्धतीत आणि आजच्या आपल्या भारतातल्या टीम्स ज्या परफॉर्म करतात त्याच्या मागचं असं आहे की कुठल्याही प्रकारचा वशिला आता चालत नाही. मुळात ही संकल्पना युवा मोर्चाच्या माध्यमातून, भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आलेली आहे आणि इकडे आपण एका पक्षाच्या पुढे जाऊन संपूर्ण शहरामधला जो युवक आहे, संपूर्ण जिल्ह्यामधला जो युवक आहे त्याला खेळ व क्रीडाच्या माध्यमातून जोडण्याचा इकडे आपण प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व क्षेत्रातील सर्व युवकांना, सर्व कोचेसला, त्यांच्या प्रोफेशनल खेळाडूंना जोडून ह्या नमोदशक ऑर्गनाईज करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच अशी एक समिती बनवली, एक मंच बनवला आणि त्याचा टेक्निकल पार्टनर म्हणजे खेळ ॲक्च्युली घेण्यासाठी जे टेक्निकल असोसिएशन लागतं त्याच्यासाठी अंपायर्स लागतात, रेफरीज लागतात, ग्राउंड्समॅन लागतात, त्याच्यानंतर पंच असतात. खूप टेक्निकल बाजू असते जर का खेळाची, तर ते योग्य पद्धतीने योग्यरित्या झाली पाहिजे आणि कोणत्याही खेळाडूंबरोबर कोणत्या प्रकारची पार्शालिटी नाही झाली पाहिजे म्हणून त्याला मदत करण्यासाठी स्वतःहून छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशन पुढे आले. कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्या स्मृतींवर आधारित डॉक्टर उमाकांत राठोड संपादित कॉम्रेड कुमार शिराळकर माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी या हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन 7 जानेवारीला करण्यात येणार आहे. याविषयी आयोजकांकडून पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी कॉम्रेड कुमार शिराळकर माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी या पुस्तकाचं, या हस्तलिखित पुस्तकाचं सृजन सांस्कृतिक व सामाजिक फोरमच्या वतीनं आपण प्रकाशन करत आहोत. हे प्रकाशन अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे जॉईंट सेक्रेटरी कॉम्रेड विक्रम सिंग, त्याचबरोबर कॉम्रेड कुमार शिराळकरांचे आदिवासी भागामध्ये काम करणारे त्यांचे सहकारी दीनानाथ मनोहर आणि 1970च्या दशकामध्ये मागोवा ग्रुपमध्ये आणि आदिवासी चळवळीमध्ये काम करणारे त्यांचे बरेचसे सहकारी, जे हयात असणारे जे काही सहकारी आहेत, हे सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या नंतर परिसंवाद होणार आहे आणि परिसंवादाच्या नंतर हा कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. या कार्यक्रमाचं ठिकाण आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12:30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. कुमार शिराळकरबरोबर जे काम केलेले, म्हणजे ॲक्च्युअली कुमार शिराळकराबरोबर ज्यांचा घनिष्ठ संबंध आला अशा बऱ्याच लोकांचे जे जवळपास 15-16 लेख आहेत, त्याच्यापैकी त्यांच्या सहकार्याचे या ठिकाणी बरेचसे असे लेख आहेत. कुमार एकूणच आपल्या सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीनं बघत होते आणि कशा पद्धतीनं जगत होते यांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या सहकार्याने अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल केलेलं आहे की कुमार हे आकर्षण आहे. कुमारबद्दल आकर्षण असू शकतं, पण कुमारचं अनुकरण करणं ही अत्यंत मुश्किल गोष्ट आहे असं त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कबूल केलेलं आहे. आणि त्या चळवळीमधून बरेचसे लोक परत फिरले आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवला. अशा बऱ्याचशा 70च्या दशकामधल्या गोष्टींचा उलगडा करणारे लेखसुद्धा या पुस्तकामध्ये आहेत. DTP केलेले होते आपल्याला ज्या फॉन्टमध्ये, पण आम्ही हे सर्व याचं जे काही पूर्ण लिखाण आहे, याचं पूर्ण लिखाण सुनीता लोंढे आणि रमेश जोशी या दोघांनी ते आर्टिकलांचं प्रिंट वगैरे काढून आपलं हस्तलिखित केलं. एक आगळं वेगळं, या ज्या काही पारंपरिक पद्धतीने जे काही पुस्तकं तयार होतात त्याच्यापेक्षा वेगळं करावं, कुमारच्या विचाराशी आणि कुमारच्या स्वभावाशी सुसंगत आपल्याला काही करता येतं का, त्याचा हा एक प्रयत्न होता. या प्रकाशन कार्यक्रमाला 12:30 वाजता सुरू होणार आहे. मी आपल्या वतीनं सर्व साहित्यप्रेमी, चळवळीमधले कार्यकर्ते, विचारवंत यांना नम्र आवाहन करतो की आपण या आगळ्या वेगळ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला यावं अशी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो. शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मिटमिटा येथील सफारी पार्कचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व आढावा घेत अधिकारी कंत्राटदारांना सूचना दिल्या. शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मिटमिटा येथील सफारी पार्कचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व आढावा घेतला.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यांच्यात प्रामुख्याने सफारी पार्कमध्ये एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ई वाहने, सायकले आणि चार्जेबल सायकली किंवा ई सायकल यांचे नियोजन करण्याचे निर्देश दिलेत. याशिवाय सफारी पार्कमध्ये तिकीट काउंटरवर गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाईन तिकीट आणि ॲप मार्फत तिकीट बुकिंगची सुविधा असावी याबाबत सूचना केल्या. सफारी पार्क येथील पर्यटकांसाठी फूड प्लाझा आणि सुवेनिर स्मरणिका शॉपचे नियोजन करण्यासंबंधी त्यांनी सूचना केल्या. याशिवाय वृक्षारोपणाचे नियोजन, टायगर सफारी, पाण्याची व्यवस्था इत्यादींबाबत चर्चा केली व सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, शहर अभियंता AB देशमुख, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, झोन क्रमांक 1 चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, स्मार्ट सिटीचे इम्रान खान, किरण आढे, संबंधित PMC गुत्तेदार आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर. आगामी निवडणुकीत शिंदे सेनेची राज ठाकरेंसोबत युती होणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांच्या भाकीत. जितेंद्र आव्हाड यांना मारण्याची धमकी देणाऱ्या बाबांवर कारवाई, ऑल इंडिया पॅंथर्स सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची मागणी. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ATN.